पदवीधर मतदारसंघात दणदणीत विजय मिळवल्यानंतर आता सत्यजित तांबेंसाठी काँग्रेसचे दरवाजे पुन्हा एकदा खुले झालेत, तर दुसरीकडे भाजपही तांबेंना खुणावत असल्याचं समोर आलंय आणि त्यामुळे आमदार झालेले सत्यजित तांबे कोणत्या पक्षात जाणार अशी चर्चा आता सुरू झाली आहे. पटोलेंनी तडकाफडकी तांबेंचं निलंबन केलं होतं, पण आता विजयी झालेल्या तांबेंसाठी त्यात पटोलेंनी पुन्हा एकदा घर वापसीची दारं खुली केल्याचं समोर येत आहे. काँग्रेसकडे सविस्तर प्रस्ताव येणार नाही तिथपर्यंत काँग्रेस आपलं मत जाहीर करणार नाही. आमची भूमिका स्पष्ट आहे. आम्हाला कोणालाही अंधारात ठेवून दोस्ती करायची नाही. आम्ही ओपनली दोस्ती करण्यामध्ये आम्हाला विश्वास आहे. आम्ही सगळ्यांना सोबत घ्यायचं आणि वेळेवर धोका करायची ही भूमिका काँग्रेस पक्षाची नाही. आमच्याकडे प्रस्ताव आल्यानंतरच आम्ही याच्यावरची प्रतिक्रिया देऊ. दुसरीकडे भाजप आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेनंही तांबेंना अप्रत्यक्ष निमंत्रण दिल्याचं पाहायला मिळालं. नाही, सत्तेत तांबेने निर्णय करायचा आहे. तो निर्णय माझा नाही आहे. सत्तेत तांबेने निर्णय जर केला त्याचा निर्णय आहे. आम्ही त्यांना मी कुठली ऑफर देणार नाही. आम्ही त्यांना म्हणणार नाही त्याच्या पक्षात या. त्यांना जर वाटलं की भारतीय जनता पक्षात यायचं असेल तर आम्ही नाही म्हणू शकणार नाही. पण मी त्यांना कुठे ऑफर दिली नाही. निवडणुकीच्या दरम्यान सुद्धा मी वारंवार सांगतो आहे, आमच्या स्थानिक लेवलला निर्णय झाला की भारतीय जनता पक्षाच्या सर्व टीमने सत्तेत तांबेला निवडून आणावं, याकरता स्थानिक लेवलला निर्णय झाला. आता काँग्रेसची खुली ऑफर आणि भाजप आणि इतरही पक्षांकडून अप्रत्यक्ष इशारे सुरू झाल्यानंतर सत्यजित तांबेंनीही विचार करू म्हणत वेट अँड वॉचची भूमिका स्वीकारली. आपल्या वडिलांनी असं म्हटलं काल की काँग्रेस बरोबर जायचं की नाही याचा आम्ही विचार करू. मग त्याच्याकडे कसं? नाही, आता मग विचार करू ना. आता आजचा दिवस आहे, उद्या भूमिका आम्ही मांडणारच आहे. एकंदरीतच बंडखोरीनंतर ज्या काँग्रेसनं निलंबित केलं तोच पक्ष आता तांबेंच्या स्वागताला तयार झालाय, तर दुसरीकडे भाजपही तांबेंना पक्षात घ्यायला उत्सुक दिसते. त्यामुळे आता विजयानंतर परिस्थिती कशी बदलते हे तांबेंच्या उदाहरणानं पुन्हा एकदा सिद्ध केलंय. त्यामुळे आता तांबे काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. पुण्याचे माजी पालकमंत्री